पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स आणि एनडीएच्या लेखी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। विशेष म्हणजे ही मुलं आर्थिक दुर्बल कुटुंबातील असून त्यांना विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत संस्थेनं मोफत शिक्षण दिलंय। या दोन्ही परीक्षांसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेनं विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली होती। बघूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याजवळील फुलगाव येथील निसर्गरम्य परिसरात असलेलं हे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचं 50 एकर परिसरातील शैक्षणिक संकुल। लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील 10वीला 90% अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दत्तक योजनेअंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो। जेईई व एनडीए परीक्षेसंदर्भात येथील विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन दिलं जातं। अभ्यासात त्यांचं मन रमावं, त्यासाठी त्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात। आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जातात आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची उत्तम तयारी करून घेतली जाते। हे यशवंत व गुणवंत विद्यार्थी म्हणजे त्याचंच फळ आहे। 12वीत शिकणाऱ्या विश्वजित सोनावणे यानं जेईई ॲडव्हान्सच्या परीक्षेत 2308 तर तन्मय जगताप यानं 7773 ऑल इंडिया रँक मिळवलाय। 12वीतल्याच आकाश खलाल यानं जेईई बी प्लॅनिंग परीक्षेत 707 ऑल इंडिया रँक मिळवलाय। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। मला 10वीत 91% गुण मिळाले होते। एनएसबीतील विद्यार्थी दत्तक योजनेमार्फत मला प्रवेश मिळाला। त्यानंतर इथे स्टेट बोर्डचा अभ्यास करता करताच जेईचं प्रिपरेशन मी केले। 4 तास तरी दिवसात किमान सेल्फ स्टडी करायचो। यावर्षी एक्झामच्या आधी मी फक्त मॉक टेस्टच द्यायचो। टीचिंग स्टाफ उत्कृष्ट होता, म्हणजे नाही का नीट शिकवायचे सगळे। सर्वांचे आभार मानत सर्वात प्रथम दीपक पायगुडे सरांचे आभार मानत, कारण की त्यांनी नसले असते तर म्हणजे आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती की असं शिकवलं जाईल। I qualified J Advance with all India rank 7773. I prepared under the guidance of Sarosh Tutorials under the scholarship provided by Chairman Deepak Paigude sir. They have supported a lot to be over here, and hence because of them I'm over here. मी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉयज मिलिटरी स्कूल या इथे शिकत होतो, त्या इयत्ता 11वी-12वीसाठी, आणि माझे सिलेक्शन जेईबी प्लॅनिंग यात 707 रँकनी झालं आहे। 3 ते 4 तास सेल्फ स्टडी आणि लेक्चर्स पण डेली अटेंड करायचो त्यांनी। आणि जेव्हा एक्झाम जवळ आली तेव्हा एक साधारण 8 ते 9 मॉक टेस्ट दिल्या, आणि जसं ॲनालिसिस करत गेलो प्रोग्रेस पण तशी चांगली होत गेली। नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत जेईई बरोबरच एनडीएच्या परीक्षेसाठीही तयारी करून घेतली जाते। तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते। याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिती देदळे आणि श्रावणी चावरे या 2 विद्यार्थिनींनी नुकतीच पार पडलेल्या एनडीएच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवले असून त्या दोघीही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत। माझे लोकसेवा प्रतिष्ठानमध्ये 2022 मध्ये दत्तक योजनेमार्फत इथे सिलेक्शन झाले होते। मी त्याबद्दल पायगुडे सरांची ऋणी आहे। सो मी इथे आल्यानंतर एनडीएची तयारी सुरू केली होती। एनडीएचा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता। एनडीएचा मी सप्टेंबरचा अटेम्प्ट दिला होता। त्यासाठी हार्डली आम्ही 6-7 महिन्यांची तयारी केली होती। एनएसबीमधून आमचे खूप चांगले आम्हाला कोचिंग देण्यात आले, लेट नाईट स्टडी करण्यात आला, 12-1 वाजेपर्यंत आमची प्रेप ऑर्गनाईज करण्यात आली। त्यासाठी मी एनएसबीचे ऋणी आहे। सो मी अशी आशा करते की मी यावेळेस माझी एसएसबी सडेतोडपणे पार करून मी त्याच्यातून पुढे निघून जाईन आणि शाळेचं नाव मोठं करेन। 10वी मध्ये मला 97% मिळाले, पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुढे ॲडमिशन घ्यायचे समजत नव्हते।
त्यानंतर मला युवा स्पंदनकडून दीपक पायगुडे सरांच्या लोकसेवा शैक्षणिक संकुल येथील दत्तक योजनेबद्दलची माहिती मिळाली। त्यानंतर मी एंट्रन्स एक्झाम देऊन 100% स्कॉलरशिप भेटली। 2 वर्ष मी NDAचे शिक्षण घेतले व त्याची पूर्णपणे आमच्याकडून तयारी करून घेतली गेली। दर रविवारी आमच्याकडून मॉक टेस्ट सोडवून गेले, त्यामुळे आम्हाला आमची लेवल समजली। मी दीपक पायगुडे सर, डायरेक्टर सर, प्रिन्सिपल सर व मला शिकवलेल्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते। या चारही विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे। 10वीत चांगले गुण मिळाले, परंतु चांगलं शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते। मात्र या गुणवंत विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता व जिद्द होती। त्यामुळे लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत दत्तक योजनेंतर्गत संस्थेचे संस्थापक दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली व मोफत शिक्षणासाठी प्रवेश मिळाला। आपल्या मुलांचं हे यश पाहून त्यांच्या पालकांनी संस्था व संस्थेचे संस्थापक यांच्याबद्दल आभार व्यक्त केले। त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलमध्ये कॉलेजला टाकले होते इथं पुलगावला, आणि त्याने स्कॉलरशिप त्याला दिली गेली होती। आणि दीपक पायगुडे सरांनी ते स्कॉलरशिपसाठी सुचवलं होतं आणि त्याने बाहेरून बरंच एंट्रन्स एक्झाम त्याने दिल्या होत्या। भरपूर त्याने मेहनत घेतलेली आहे आणि त्याला सोडायचं आणायचं मी हे केलं होतं। नंतर हे केले, हॉस्टेलला टाकले त्याला। त्याने भरपूर मेहनत घेतली तशी। शाळेने सरांनी त्याला भरपूर गाईडलाईन्स दिलेले आहे, सरांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे। JEE आणि NDA यांसारख्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात। या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षण संस्थांचा हातभारही गरजेचा असतो। हीच गोष्ट लक्षात घेऊन लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेने विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि परीक्षांसाठी तयार केल्याचं शाळेच्या प्राचार्यांनी सांगितलं। Proudly announces that our scholarship students have cleared with good rank JEE advanced exam. One of our students, Mr. Vishwajit Sonavne, his rank is 2000 and he is going to get admission in IIT. One more student is there whose name is Tanmay Jagtap and his rank is 7000 and he'll get definitely one of the NIT institution. Here I would like to mention these students were very poor, these students were from poor background. We had adopted them on a scholarship base because they have got in 10th standard more than 90%. With that they have cleared our entrance exam, and these two students were adopted by NSB institution, and 2 years all expenses were bared by our institution, and today we have got fruit of that. Their routine was under rigorous training, like from morning 5:30 till 11 o'clock. These students were trained by our IITN and NIT staff. Totally today I must say this is my students' hard work and my staff's hard work. So today we have got this laurels and accolades for the NSB institution. In fact, entire Lok Seva Pratishthan is very happy because these two students have given us results. लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी JEE ॲडव्हान्स आणि NDA परीक्षेत मिळवलेले यश उल्लेखनीय आहे। सोबतच मुलांच्या यशामध्ये संस्थेने घेतलेली मेहनतही वाखाणण्याजोगी आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे।